राम ज्ञानेश्वर महाराज की जय। महाराज की जय। दोग महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य मूर्ती देवी कुबेर ही तैसेचे जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होतसे ज्याच्या आज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीच्याशे पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावाराम तो मीच्या आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अहेतुकी अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळे तुम्ही आम्ही सर्व पवित्र सलीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून या ठिकाणी वेदांताचा जो विचारसागर नावाचा प्रकरण ग्रंथ आहे मराठी भाषेमध्ये त्याचा हिंदी भाषेतून अनुवाद केलेला आहे। तर त्या आपण कालच पाहिलं की या ग्रंथामध्ये संपूर्ण प्रस्थानत्रयीचं सार सर्वस्व सामावलेलं आहे। ज्याला ह्या ग्रंथाचं व्यवस्थित चिंतन झालं यथार्थ रीतीनं त्याचं ज्ञान झालं तर त्याचा कोणत्याही वेदांताच्या प्रकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊ शकतो। जीवनामध्ये केवळ विचारसागरच आपल्याला चिंतन करायचा असं नाही तर त्याबरोबर आपल्याला जर संस्कृत भाषेचं ज्ञान संपादन करून ही प्रस्थानत्रयी म्हणजे ब्रह्मसूत्र भगवद्गीता उपनिषद ह्या ग्रंथाचं अध्ययन आपण जेव्हा करू किंवा त्या ग्रंथावरच्या असणाऱ्या भाष्यांचं किंवा वार्तिकांचं चिंतन आपण करू या व्यतिरिक्त असणारे संस्कृत वाङ्मयात म्हणजे वेदांताविषयी जे संस्कृत वाङ्मय आहे त्याच्यामध्ये अद्वैत सिद्धी खंडन खाद्य चित्सुखी असे अनेक ग्रंथ आहेत का आणि या सर्व ग्रंथाचा अभ्यास किंवा चिंतन केलं तर त्या पुरुषाचं वर्णन केले वेदांत वाक्येषु सदा रमन्तः त्याला नेहमी वेदांत वचनामध्ये तो रममान होत असतो आणि त्यासाठी हे एक आलंबन म्हणून आपल्याला हे ग्रंथ आहेत। खरं तर हे ग्रंथ बाहेर आहेत आपला आत्मा जो आहे तो आतमध्ये आहे परंतु आपल्याला ह्या शब्दाच्या जसं एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण एखादा दोर धरून जातो त्याप्रमाणे ह्या शब्दांचं साह्य घेत शब्दाच्या अतीत असणारं जे परमात्म तत्व आहे त्या परमात्म तत्वाचा आपल्याला साक्षात्कार करण्यासाठी हे शब्द उपयोगाला येतात आणि तुकाराम महाराजांनी देखील ह्या शब्दाची सेवा करावी असं सांगितलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या जीवनात। तर तुकोबारायांनी ह्या शब्दाला इतकं प्राधान्य दिलं तुकोबाराय म्हणतात की शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका हे लोकांना आम्ही हे भौतिक धन देऊ शकत नाही आणि आमची देण्याची इच्छाही नाही परंतु हे जे ज्ञानधन आहे सर्व द्रव्य यज्ञाहुनी ज्ञानयज्ञ मोठा अनुष्ठानकरिता ह्याचे भव होय खोटा सर्व यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ सर्वं द्रव्यमयाद यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप ज्ञानयज्ञ हा सर्वश्रेष्ठ आहे आणि तो ज्ञानयज्ञ करण्याला माध्यम आहे स्वाध्याय म्हणजे खरं आपलं स्व म्हणजे आपला आत्मा आपल्या स्वस्वरूपाचं अध्ययन किंवा चिंतन करायचं परंतु ते चिंतन करण्याला आपल्याला कोणता तरी हा ग्रंथ असतो समोर असला म्हणजे आपल्याला योग्य रीतीनं चिंतन करता येतं। तेव्हा ह्या विचारसागर ग्रंथाचं अत्यंत अशा वेळेला आपल्याला चिंतनाला हा प्राप्त झाला की बरेच लोक विचारसागराचं चिंतन करतात परंतु ते व्यवहारातलं सांसारिक सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून काही वेळ करतात परंतु आपल्याला पूर्ण वेळ करण्यासाठी त्यांनी सांगितलं की कवी केशव सुत म्हणून होऊन गेले त्यांनी लिहिले दे टोले जोवरी असे तप्त लाल लोखंड येईला आकारास कसे झाल्यावर मग ते थंड। जर आपण या ठिकाणी
तापलेलं लोखंड असेल तर त्याला कोणताही आकार देऊ शकतो, त्याची तलवार करू शकतो, तवा करू शकतो, त्याच्यापासून आपण कोणतंही काही बनवू शकतो. परंतु हे कधी जोपर्यंत ते तापलेलं आहे तोपर्यंत. तेच लोखंड जर थंड पडलं तर तुम्ही ते फुटून जाईल, परंतु त्याला आकार देता येत नाही. तेव्हा आपल्या वेदामध्ये सांगितलं ब्रह्मचर्यादेव प्रव्रजेत. ब्रह्मचर्य जी अवस्था आहे त्या ब्रह्मचर्य अवस्थेमधून मनुष्याने एकदम संन्यास घ्यावा असं सांगितलं. परंतु ब्रह्मचर्याचा धर्म सांगताना ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. खरं काही लोक म्हणतात आम्ही काय अनुष्ठान नाही, काही नाही, हे लोक सगळे नुसता शब्दाचा प्रपंच करतात. परंतु स्वाध्यायो अध्येतव्य, हा स्वाध्याय, हे ग्रंथांचं पठन, हे करणं हीच आपली साधना आहे. हे आपलं साधन समजून, हेच आपलं निश्चित ध्येय समजून आपण जर जीवनामध्ये याच्यामध्ये काळ घालवला, वेदांत वाक्येषु सदा रमन्तः भिक्षान्न मात्रेण च तुष्टिमन्तः अशोकवन्तः करुणैकवन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः. या आचार्यांनी संन्यासी संप्रदायाचं असल्यामुळं संन्यासाचं वर्णन केलं, पण हेच वर्णन आपल्या आळंदीतल्या वारकरी विद्यार्थ्याचं आहे. त्याचं कारण असं आहे का जर तो वेदांत वाक्येषु सदा रमन्तः, वेदांत वाक्यात जर नेहमी रममान होईल आणि भिक्षान्न मात्रेण च तुष्टिमन्तः, भिक्षा मिळाली त्या भिक्षेच्या अन्नावर जो संतुष्ट राहील, आणि अशोकवन्तः, आता घरदार सोडल्यानंतर घरचं काय काळजी चिंता, कोणत्याही प्रकारच्या चिंतेचा पाश आपल्याला राहिला नाही किंवा आपल्याला माऊलींनी त्याच्यातून सोडवलेलं आहे, म्हणून आपल्याला कोणत्या गोष्टीचा शोक किंवा मोह करण्याचं कारण नाही. त्यांनी प्रेम केलं म्हणून आपल्याला त्याच्या घरच्याविषयी मोह निर्माण व्हावा किंवा त्यांनी आपल्याला त्रास दिला म्हणून त्यांच्याविषयी द्वेष निर्माण व्हावा, काहीच नाही. आता आपल्याला फक्त एकच मार्ग आहे की तो म्हणजे माऊली. सगळ्यांचा मार्ग एकच ठरलेला आहे आणि या मार्गावर आता आपण आरूढ झालो. तर आता स्वामी महाराज सांगायचे की जेव्हा एखादा त्या ह्याच्यामध्ये त्या शिवाजी महाराजांच्या चरित्रात आहे कोण ते कडा चढून जायचं होतं, तानाजी मालुसरे, ते कडा चढून वर गेले आणि ज्या वेळेला ते सैनिक समोरून मुस्लिम सैन्यांचा मारा चालला तेव्हा त्यांना परत पलायन करण्याची इच्छा झाली. परंतु त्यांनी काय केलं, ते घोरपड वगैरे सांगतात ना, वर दोर टांगले, त्यावेळेला त्यांनी काय केलं, खालून ते दोरच वरून कट करून टाकला. आता लढा नाही तर मरा, तशी आपली स्थिती आहे की आता आपण ह्याच्यात पाऊल टाकलेलाच आहे. तर आता आपल्याला काही झालं तर परत माघारी जायचं नाही. आता परत आपल्याला माघारी फिरावं असं माऊलींनी ठेवलं नाही. आणि अशा अवस्थेत त्याला म्हणतात केवळ भोगते अवस्थेत कुठल्या तरी धर्मशाळेत राहायचं, मानगुटीला धरलं की जा म्हटले की जायचं, दुसरा आश्रय करायचा, तिसरा आश्रय करायचा. परंतु आपल्याला वेदांत चिंतनासाठी कुठं मिळेल ती मधुकरी खाल्ली, मिळेल ते वस्त्र, परंतु अन्न वस्त्र आणि निवारा याची योजना माऊलींनी करून ठेवलेली असते. ज्या आपण म्हणतो ना दाने दाने पर लिखा आहे खाने वाले का नाम, एवढंच करायचं. आणि भिक्षान्न मात्रेचे तुष्टिमंता, अशोकवंतः, कोणताही शोक नाही, मोह नाही, आणि करुणैकवंतः, आणि अत्यंत दयावान अंतकरण. तर इथं दया म्हणजे कोणती दया, तर तुकाराम महाराज म्हणतात की काळ न वजे वाया मुख्य देवा हिची दया. तुकाराम महाराजांनी दयेचं व्याख्यान केलेलं आहे. आपला वेळ कुठेही व्यर्थ जाऊ नये ही खरं दयेचं लक्षण तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. त्याप्रमाणे असा जर पुरुष असेल तर तो कौपिनवंता, इथं धोतरवंता, इथं त्यांनी कौपिन सांगितले, आपण धोतर घालतो, तर धोतर धारण करणारा जो आहे तो खलू भाग्यवंता, तो खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन आपल्याला तंतोतंत या क्षणामध्ये लागू आहे. आणि याचा योग प्राप्त झालेला आहे. आता त्याचं फक्त क्षेम किंवा संरक्षण करायचं आहे. ते संरक्षण तरी कशाने होईल, तर आपण नित्य स्वाध्यायामध्ये मग्न राहिलो तर वेदांत वाक्याशी सदा रमन्तः. इकडच्या तिकडच्या गोष्टी करण्यापेक्षा आज विचारसागरात काय झालं, मला कोणता विषय कळला, कोणता कळला नाही, तुला कळला तर मला समजावून दे, मला कळला तर मी तुला समजावून सांगतो. अशा प्रकाराने आपलं जीवनाचं नाव, कालच आपण पाहिलं की 1 वर्ष हे जर आपल्या जीवनाचं नाव म्हणजे गीता आणि विचारसागर असं जर ठेवलं तर आपल्याला आयुष्यभर कुठंच उणीव, अध्यात्म क्षेत्रातली कोणतीही उणीव राहणार नाही. एक आहे आकर ग्रंथ आणि एक आहे प्रकरण ग्रंथ.
हा ग्रंथ फक्त वेदांत दर्शन जे आहे तेवढंच चिंतन सांगणार आहे, परंतु गीता जी आहे ती गीता आकर ग्रंथ आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणतंही कर्म करायचं झालं तर कर्म करणाऱ्याला या ठिकाणी कसं कर्म करावं, कर्माचा अधिकारी कोण, कर्माचे सर्व वर्णन आहे. तसंच उपासना किंवा जो भक्ती सिद्धांत आहे त्या भक्ती सिद्धांताचंही वर्णन याच्यामध्ये आहे. आणि तत्त्वज्ञान किंवा ब्रह्मज्ञान, त्या ब्रह्मज्ञानाचंही वर्णन ह्या गीतेमध्ये आहे. म्हणून आपण ह्या सगळ्या ह्या दोन्ही ग्रंथाचं रात्रंदिवस चिंतन करायचं. जरी आपल्याला येत असेल तरी असं इतकं ते पक्कं झालं पाहिजे का स्वप्नात देखील आपल्याला विचारसागर किंवा गीतेचं चिंतन किंवा पाठांतर आपल्याला म्हणतो आहोत. इतकं जर आपण एकाग्र झालं तर जवळजवळ ह्या एका वर्षात आपलं संपूर्ण आयुष्य निहाल होईल, इतकं धन या वर्षात माऊली आपल्याला सांगणार आहेत. म्हणून या ठिकाणी बाकीचं सगळी जी प्रलोभनं असतात किंवा सद्य काळात चालणारे जे विरुद्ध प्रवाह आहे परमार्थाच्या, त्या प्रवाहात कुठं न सापडता केवळ आपल्याला एक ध्येय किंवा एकच गंतव्य, एकच प्राप्तव्य, ते म्हणजे ह्या 2 ग्रंथात प्रतिपादन केलेले विचार. असं जर आपण अंतर्मुख वृत्तीनं चिंतन करायला लागलो तर याच्यात सगळीच फळं, याच्यातून अंतःकरण शुद्ध होतं, अंतःकरण स्थिर होतं, बुद्धिमांद्य जातो, कुतर्क जातात, विपरीत भावना जातात, संशय जातात. हे सगळ्याचं आपोआप फक्त श्रवण करत राहो. कारण त्यांनी सांगितलं की आत्मदर्शनाशिवाय लाभ नाही. आत्मा वारे द्रष्टव्या, आत्मदर्शन झालं पाहिजे वेद सांगतो. परंतु त्या आत्म्याचं दर्शन होण्याचं साधन कोणतं आहे तर ते सांगतात, आत्मा वा अरे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निदिध्यासितव्या. आत्म्याचं दर्शन श्रोतव्या म्हणजे तुम्ही श्रवण करा. श्रवण करण्याने आत्मा प्राप्त होतो. आत्मा परमात्म्याचा जो हृदयामध्ये प्रवेश होतो, ते लोक म्हणतात की आम्ही रामायण पाहिलं आणि तेव्हापासून आम्हाला परमार्थाची इच्छा निर्माण झाली, आम्ही महाभारत पाहिलं. तर डोळ्यातून परमात्म्याचा कधीच प्रवेश होत नसतो. परमात्म्याचा प्रवेश हा श्रवणेंद्रियाद्वारा जात असतो. भागवतामध्ये लिहिलं की प्रविष्टा कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोरोह धुनोती शमला कृष्णम सलिलस्य यथा शरद. आता पावसाळा होता, आता शरद ऋतू आलेला आहे. आता इंद्रायणीचं पाणी जे आहे तर त्याच्यात आपल्याला तळसुद्धा दिसू शकतो. आणि याच्यामध्ये आपल्याला जेव्हा पावसाळ्यामध्ये पाहिलं तर त्याला संपूर्ण गढूळपणा असतो. तर या ठिकाणी जसं जसं आपण श्रवण करू तसा श्रवणेंद्रियाच्या द्वारा परमात्मा आपल्या हृदयात प्रविष्ट होतो. कर्णरंध्रेण म्हणजे कानाच्या बिळातून तो हृदयामध्ये प्रविष्ट होत असो, असं व्यासमुनी सांगतात. आणि त्यामुळं तो आपल्याला कधी हा विचार करायचा नाही तर वेदांतात आता आपण शिकणारच आहेत, आपला वेदांतामध्ये अधिकार आहे का नाही, आणि मग कमी पडतो तर मग आपण मधूनच सोडून दिलं तर काय हरकत आहे, आपण डोंगरावर जाऊन गाथापाठ केला तर काय हरकत आहे, नामानुष्ठान केलं तर काय हरकत आहे. हे अनेक प्रकारचे विचार मनामध्ये जर आले तर आपला याच्यामध्ये प्रवेश होऊ शकत नाही. म्हणून अत्यंत निष्ठा, श्रद्धा आणि निश्चय ठेवून जर आपण याचं श्रवण केलं तर परमात्मा आपल्या हृदयात प्रविष्ट होऊन हृदयाची शुद्धी करतो आणि हृदयाला स्थिर करतो. आणि जसं पाण्यामध्ये प्रतिबिंब पडतं सूर्याचं, पण कोणत्या स्थिर पाण्यामध्ये पडतं का गढूळ पाण्यामध्ये पडतं? शुद्ध पाण्यामध्ये पडतं. बरं, पाणी शुद्ध असलं आणि सारखं त्याच्यामध्ये लाटा उसळत असल्या तरी ते प्रतिबिंब हलतं, स्थिर होत नाही. याचा अर्थ आपल्या अंतःकरणाची शुद्धी व्हायला पाहिजे आणि अंतःकरण स्थिर व्हायला पाहिजे. तर ते वेदांत विचाराने अंतःकरण आपोआप शुद्ध होतं आणि स्थिर होतं आणि मग परमात्म्याचं त्याच्यामध्ये साक्षात्कार होतो. अशा प्रकारचे आपल्या पूर्व ऋषीमुनींचं सांगणं आहे. पण हे सांगत असताना आपल्याला पहिल्यांदा ह्या श्रवण करायचं म्हणजे त्या केवळ ते स्वामी महाराज सांगायचे की आत्याबाई वळीती वाती ऐकती पोथी, ऐके नाही, मग तिला काय कळालं माती, असं ते म्हणायचे. तर या ठिकाणी चित्ताची एकाग्रतापूर्वक प्रत्येक शब्द त्या शब्दाच्या आकाराची आपली अंतःकरणवृत्ती करीत संपूर्ण अगदी जीव प्राण एकवटून ह्या गोष्टीचं जर आपण श्रवण केलं तर अशा श्रवणाच्या द्वारा परमात्मा हा प्रविष्ट होत असतो. नाही तर केवळ लोक कथा वगैरे ऐकतात. हे काय रामायण, भागवत, महाभारत ऐकणारे कथेचे ग्रंथ नाही, हे तत्वचिंतन करणारे ग्रंथ आहेत. म्हणून याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं श्रवण करायचं असेल तर श्रवणामध्ये
नाथ महाराजांनी भागवतामध्ये 4 अपाय सांगितलेले आहेत की 4 दोष जर असतील तर तो मनुष्य चांगला श्रवण करू शकत नाही आणि त्यामुळं त्याला परमात्मा साक्षात्कार जो आहे तो जसा व्हायला पाहिजे तसं परमात्मा स्वरूपाचं त्याला ज्ञान होत नाही। ते दोष सांगताना त्यांनी 4 दोष सांगितलेले आहेत। ते पहिला दोष कोणता सांगितला? एक लय नावाचा दोष आहे। लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद हे 4 दोष आहेत। त्या 4 दोषांनी विवर्जित होऊन आपण हे श्रवण केलं पाहिजे। ही गोष्ट लक्षात घ्यायची। काही लोक डोळे झाकतात आणि ते म्हणतात की म्हटलं का झोपले का? म्हणतात झोपलो नाही, आम्ही एकाग्र होऊन ऐकतो। डोळे उघडे ठेवून ऐकायचं। सहसा डोळे बंद केल्यावर सहसा झोप लागते, बहुधा झोप लागते। तर त्याच्यामध्ये आपण जास्त करून अगदी एक चांगलं एकाग्र होऊन त्या गोष्टीसाठी लय म्हणजे झोप येणं किंवा आळस येणं किंवा ग्लानी येणं। म्हणजे कधी कधी आपल्याला काही झोप येत नाही पण थकवा आलेला असतो। थकवा काय येतो तर रात्री जागरण केलेलं असतं, सकाळी लवकर उठलेलं असतं आणि मग ते नेमकी पाठात झोप येते। तसं करायचं नाही। लवकर झोपायचं, लवकर उठायचं याच्यामध्ये, किंवा उशिरा झोपलं तर उशिरा उठायचं पण पाठापर्यंत उठायचं। त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये आंघोळ नाही केली तरी चालतं परंतु पाठाच्या वेळेला हजर व्हायचं। म्हणजे आंघोळ करू नका असं सांगण्यात तात्पर्य नाही आणि आंघोळ न करता गंध लावा हे सांगण्यात पण तात्पर्य नाही। पण त्याच्या ठिकाणी आपल्याला कधी कधी ग्लानी येते, कधी आळस येतो। फक्त आळस असतो, आळसामध्ये डोळे उघडे असतात पण आतमध्ये काहीच जात नाही, म्हणून आळसही झटकून टाकला पाहिजे। त्या ठिकाणी झोप पण झटकून टाकली पाहिजे, ग्लानी पण नको, जेणेकरून शरीराला थकवा येईल असंही पण करायचं नाही। आणि याला म्हणतात लय नावाचा दोष, की ज्याच्यामध्ये आपली वृत्ती जी आहे ती त्या विषयाकडे न जाता आतमध्येच लीन होऊन जाते, अज्ञानात लीन होऊन जाते, म्हणजे झोपेत जाते। दुसरा सांगितला विक्षेप। काही लोक इथं बसलेले असतात परंतु चित्त फार चंचल असतं। त्या चित्ताने बाहेरच्या दुसऱ्या गोष्टीचा विचार करत राहतात आणि बाहेरच्या गोष्टीचा विचार करण्यात मन एकदा रंगून गेलं किंवा मन त्या बाह्य विषयाकार झालं की इथं चालू असणाऱ्या विषयाचं त्याला ज्ञान होत नाही। पाठात तर शरीर बसलेलं आहे पण मन मात्र दुसरीकडे आहे, तर त्याला विशेषेन क्षिप्यते अस्मिन, म्हणजे ज्याच्यामुळं मन बाहेर फेकलं जातं। तर असं बाहेर जे विषय त्याच्याऐवजी, म्हणून आपल्याकडं आपण पहिल्यांदा मंगलाचरण म्हणतो की बाहेर भटकणारं मन इथं स्थिर व्हावं। आणि ते इथं आल्यानंतरही रस्त्याने गप्पा मारण्यापेक्षा शांत मनाने आलं, शांत बसलं 2 मिनिट, तर मग मन चाललं आणि देवाची प्रार्थना करायची की आमचं मन एकाग्र होऊ दे, म्हणजे हा विक्षेप किंवा लय येत नाही। आणि झोप जर आली तर स्वामी महाराज सांगायचे की बराच प्रयत्न करायचा, नाही जमलं तर सर्वांच्या समोर आपल्या तोंडात मोठ्याने मारून घ्यायचे जोराने, मग सगळ्या लोकांचं लक्ष जाईल तिकडं याच्यामध्ये आणि आपली झोप पण पळून जाईल। तर त्या लय विक्षेप टाळल्यानंतर तिसरा दोष सांगितला कषाय नावाचा। कषाय नावाचा दोष म्हणजे काय? आपल्या मनात ज्या वासना आहेत त्या तशाच प्रकारचं जर हे निरूपण इथं सांगितलं, आपल्याला विनोद ऐकावं वाटतं, विनोदाला एखादी गोष्ट ऐकावी वाटते, तशी गोष्ट आली की मग त्याच्यातच रंगून जातो। ती गोष्ट कशासाठी सांगितली ते त्याला कळत नाही। त्याच्यासाठी त्या श्रवणाचे जे श्रोते सांगितले, एक व्याघ्रमुखी श्रोता आणि एक श्वानमुखी श्रोता सांगितला। कुत्र्याला दगड मारला तर ते कुत्रं दगडाच्या पाठीमागं पळत जातं आणि वाघाला जर दगड मारला तर कोणी दगड मारला त्याच्या पाठीमागं धावतं। तसं या ठिकाणी आपण हे श्रवण करीत असताना अंतर्मुख होऊन ह्या शब्दांचा काय अर्थ आहे, ह्या शब्दांचा अभिप्राय काय आहे, धोरण काय आहे हे आपल्याला कळण्यासाठी आपल्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारच्या इतर वासना किंवा नसाव्यात आणि काही निरूपण गेलं आणि त्या आपल्या अनुकूल असेल तेवढाच अर्थ जर तुम्ही घेतला तर तो कषाय नावाचा दोष आहे। आपल्या वासनेनुरूप या ठिकाणी श्रवणाचा अर्थ करणं। चौथा दोष आहे रसास्वाद। रसास्वाद याचा अर्थ काय आहे? समजा श्रोत्याला कळण्यासाठी वक्ता कधी कधी एखादी उपपत्ती, दृष्टांत, गोष्ट सांगतो, ती विनोदी असते किंवा कधी कधी आपलं हृदय द्रवीभूत करणारी असते, करुण रसात्मक असते, कधी हास्य रसात्मक असते, कधी बिभत्सा म्हणजे आपल्याला घृणा यावी अशी असते। परंतु त्याच्यातून त्यांना सांगायचं जे आहे ते तत्त्व आपल्या लक्षात घेतलं पाहिजे। ते तत्त्व जर लक्षात घेतलं नाही तर रसास्वादन म्हणतात। म्हणजे केवळ त्या जसं त्याचं उदाहरण
कशाही दोषाचं एक सांगतो, नंतर रसास्वादानाचं सांगतो. की कशाही दोषाचं एक उदाहरण तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये दिलेलं आहे की म्हातारी पोथी ऐकायला पुराणिकापुढं बसली. देखोनी पुराणिकाची दाढी रडे स्पुंदे नाक ओढी, प्रेम खरे दिशे जना, भिन्न अंतरी भावना. सगळा अभंग तुम्ही गाथेमध्ये पाहून घ्या. तर म्हातारी पौराणिकाच्या पुढं ऐकत असताना त्या पौराणिकांनी कथा सांगताना म्हातारीच्या नेत्राला अश्रू झाले, तिच्या अंगावरचे रोमांच उभे राहिले, अंगाला कंप सुटला. असं पाहिल्यानंतर त्याला वाटलं की माझं व्याख्यान इतकं व्यवस्थित चाललंय की हिच्या हृदयावर त्याचा परिणाम होतो. पण म्हातारीचं सगळं झाल्यानंतर विचारलं, आजी तुम्हाला कोणता कशामुळं तुम्हाला एवढं रडू आलं, काय कारण आहे? तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मला माझ्या मेलेल्या बोकडाची आठवण झाली. कारण तुम्ही ज्या वेळेला असं डुलत होते त्यावेळेला बोकड पण असा माझ्यासमोर करायचा, त्याला पण ते हे सगळं बोकडाचं वर्णन. तो बोकड गेला, त्याची मनामध्ये तिच्या चरफड होती. तर हे जे असं रस आपलं कषाय म्हणजे आपल्या अंतकरणातल्या वासनेनुरूप त्या कथेकडं पाहणं हे कषाय नावाचा दोष आहे. तसा रसास्वादन नावाचा दोष आहे. जसं गोष्ट सांगितली आणि त्या गोष्टीतच खूप रस घेतला आणि त्याच्यातच आनंद मानला. गोष्ट कशासाठी सांगितली ते नाही कळलं, ते आम्हाला कळलं नाही, तर हा दोष आहे. गोष्टीपेक्षा ती गोष्ट ज्या सिद्धांतासाठी सांगितली तो सिद्धांत आपल्या हृदयामध्ये बसला पाहिजे, हृदयंगम झाला पाहिजे. अशा रीतीनं हे श्रवण जर केलं, हे चारही अपाय चुकवावे असं नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणून ह्या गोष्टीसाठी आपल्याला खरं श्रोता चांगलं होता आलं पाहिजे. वक्ता कोण होतो? जो खरा श्रोता झाला ना, श्रवण व्यवस्थित केला असेल तोच सांगू शकतो. नाहीतर मग तो काय म्हणतो, 4 वर्ष झाल्यानंतर आता पुन्हा विचारसागर का हो ऐकता? तर ते म्हणतं की झालं ते पण व्यवस्थित नाही झालं म्हणतो. जेव्हा व्यवस्थित करायचं तेव्हा व्यवस्थित केलं नाही असा त्याचा अर्थ आहे. हे ग्रंथ झाले की 4 वर्षात ते ग्रंथ आपले पक्के झाले पाहिजे. त्याच्या एका शब्दावरून आपला जीव ओवाळून टाकावं इतका प्रयत्नाची पराकाष्ठा झाली म्हणजे हे ग्रंथ आपल्याला जीवनभर कोणत्याही ग्रंथाचं चिंतन करायला मदत करत असतात. तेव्हा या ठिकाणी आता आपल्या विचारसागराला प्रारंभ होत आहे. परंतु या ठिकाणी हा प्रारंभ होत असताना या ग्रंथामध्ये प्रथम अशी सुरुवात केलेली आहे की दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र यांना प्रस्थानत्रयी असं म्हणतात. कालच आपण चिंतन केलं. तर दश उपनिषद कोणती आहेत? दश म्हणजे 10 उपनिषद. तर एक ईश उपनिषद, कठ उपनिषद, केन उपनिषद, मांडुक्य उपनिषद, मुंडक उपनिषद, ऐतरेय तैतरीय उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषद आणि छांदोग्य उपनिषद. हे 10 उपनिषद आहे. आता आपल्याला कमीत कमी ह्या 10 उपनिषदांची नावं आपण पाठ करायची. तसंच भगवद्गीता नावाचा जो ग्रंथ आहे तो आपल्या सगळ्यांच्या परिचयात आहे. भगवद्गीता याचा अर्थ आहे भगवता गीता, भगवंताने रणांगणामध्ये गायलेलं गीत, रणांगणामध्ये गायलेलं गीत, अशा प्रकारचं हे भगवद्गीता नावाचं शास्त्र आहे. आणि हे कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलेलं आहे. हा भगवद्गीता नावाचा ग्रंथ. आणि ब्रह्मसूत्र, सूत्र शब्दाचा अर्थ आहे सूचक वाक्य म्हणजे, आणि ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. परमात्मा प्राप्ती करण्यासाठी जी सूचक वाक्य किंवा जे सूत्र, ज्या सूत्राला धरून आपण मूळ सिद्धांतापर्यंत जाता येतं, अशा प्रकारचा हा सिद्धांत जो आहे तो ह्या ब्रह्मसूत्रांनी सांगितलेला आहे. ह्या सगळ्या 3 गोष्टींना ब्रह्मसूत्रांना प्रस्थानत्रयी असं का म्हणतात? प्रस्थान म्हणजे प्रकर्षाने, विशेष करून आत्मनी स्थियते, आपल्या आत्मस्वरूपामध्ये आपण स्थिर होऊ अशा प्रकारचे हे ग्रंथ आहेत. म्हणजे आपल्याला आत्मस्वरूपाचं मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि उत्तर मिळालं की आपल्याला पुढं काहीच कर्तव्य राहणार नाही. तोपर्यंत आपल्याला कर्तव्य आहे. पण जेव्हा आपल्याला आत्मज्ञान झालं, मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर जीवनात मिळालं की मी ब्रह्मरूप आहे, हे भासणारं जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे. म्हणजे मी ब्रह्मरूप आहे, जगत मिथ्या, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या आणि जीवो ब्रह्मैव नापरा. याच्यामध्ये विचारसागरामध्ये घ्या, वेदांताच्या कोणत्याही ग्रंथामध्ये घेतला हा विचार चालला पाहिजे. मला दिवसेंदिवस जगत मिथ्या स्वप्नासारखं वाटलं पाहिजे. ब्रह्मच एक सद्वस्तू आहे, तद अतिरिक्त सर्व मिथ्या आहे आणि मी स्वतः तत्वतः माझा प्रत्येकात्मा ब्रह्मरूप आहे. असं एकदा ज्ञान झालं की मग तुकोबारायांसारखा
तो म्हणायला लागतो, काम नाही झालो पाहि रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. आता मला कोणतंही कर्तव्य उरलं नाही. तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. अशा प्रकारचं त्याचं जीवन जे आहे ते परिपूर्ण होत असतं. आणि ते परिपूर्ण होण्यासाठी ह्या प्रस्थानत्रयीचं अध्ययन आवश्यक आहे. म्हणजे बहुधा जे लोक संस्कृत वगैरे शिकतात किंवा परंपरेनं, तर त्या परंपरेमध्ये काही असे ग्रंथ आहेत की षडदर्शन आहेत. त्या षडदर्शनामध्ये पहिलं दर्शन काही नास्तिक दर्शन आहेत, ते आहेत जैन, बौद्ध आणि चार्वाक. हे सगळं पुढे येणारच आहे, परंतु ही नास्तिक दर्शन आहे, ते वेदाला मानत नाही. नास्तिका वेद निंदका, नास्तिक म्हणजे वेदाची निंदा करणारा, वेद न मानणारा, परंतु त्याचा आपल्याला काही संबंध नाही. आणि आस्तिक दर्शनं 6 आहेत. त्या आस्तिक दर्शनामध्ये 6 दर्शनामध्ये पहिलं दर्शन कोणतं आहे? वैशेषिक, दुसरं नैयायिक, तिसरं सांख्य, नंतर योग, नंतर पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत. अशी 6 दर्शनं आहेत. तेव्हा पहिल्यांदा संस्कृतचं अध्ययन करतात, व्याकरणाचं अध्ययन करतात. व्याकरणं मुखम प्रोक्तम, व्याकरणाचं पहिल्यांदा जसं आपल्याला घास गिळायचा असेल तर मुखातूनच जातो, तसं व्याकरण ज्याला समजतं त्यालाच हे शब्दांचा सगळा जो काही व्यापार आहे तो चांगल्या रीतीनं लक्षात येतो, शब्दांचे प्रयोग. तेव्हा नंतर मग हे दर्शनं शिकतात, आस्तिक दर्शनं. त्या दर्शनांची सूत्र आहेत, पुन्हा त्या सूत्रांचं पुन्हा भाष्य आहेत, पुन्हा त्याची वार्तिक आहेत. आणि हे सगळं झालं की मग काय करतात? मग त्याच्यानंतर उपनिषद शिकतात, मग ब्रह्मसूत्र शिकतात, नंतर गीता शिकतात, नंतर त्यांची भाष्य, त्यांचं वार्तिक, हे सगळं. आणि आत्तापर्यंत आपल्या गुरु अस्मत् गुरुपर्यंत, आपल्या गुरुपर्यंत जी परंपरा आलेली आहे त्या परंपरेने केलेले अर्थ, त्याचं चिंतन करत करत मनुष्याचं सर्व आयुष्य किंवा साधकाचं आयुष्य जात असतं, अशी स्थिती आहे. तेव्हा या सनातन परंपरेप्रमाणे हे क्रमाने शिकण्याचे विषय आहेत. तीच गोष्ट इथं सांगतात. दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र यास वेदांत शास्त्राचे प्रस्थानत्रय म्हणतात. त्यावर भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्य यांचे भाष्य असून त्या भाष्यानुसार अद्वैत सिद्धी, विवरण, भामती निबंध इत्यादी प्रकरण ग्रंथ श्री मधुसूदन सरस्वती, प्रकाशात्मा आणि वाचस्पती इत्यादी पंडितांनी लिहिले आहेत. आता तुम्ही एकदम घाबरून जाल, आम्हाला अजून विचारसागरातच प्रवेश नाही, हे ग्रंथ आयुष्यभर करायचे, तेच तर सांगायचे. हे एवढं आयुष्यभर केलं तरीसुद्धा त्याचं मार्मिक रहस्य काय आहे ते कळत नाही. पण ह्या ग्रंथाचं अध्ययन केल्यावर काही न करता देखील त्याला ह्या वेदांताचं मार्मिक रहस्य लक्षात येतं. हे सांगण्यासाठी हा विषय इथं सांगतात की आता पण आपल्याला माहिती पाहिजे ना, कारण आपण जर विचारसागर शिकलो तर विचारसागर तरी कुठून काढला आहे? त्याचं मूळ कोण आहे? त्याचं मूळ वेदच आहे, त्याचं मूळ उपनिषद आहे. तेव्हा त्या उपनिषदांचाच विचार याच्यामध्ये सांगितलेला आहे. परंतु ज्याच्या ठिकाणी बुद्धिमंदता आहे किंवा शास्त्राचं एवढं अध्ययन करण्यासाठी वेळ नाही, शक्ती नाही, बुद्धी नाही, तर त्याच्यासाठी जे त्या पंडिताला, शास्त्रपंडिताला मिळेल तेच ह्या विचारसागरात ग्रंथातून मिळेल, हे सांगण्यासाठी ह्या परिच्छेदाचा विचार चालू आहे. तर ते सांगतात की त्यावर भगवत पूजा, त्यावर म्हणजे पहिलं काय सांगितलं? प्रस्थानत्रय. आणि त्या प्रस्थानत्रयीवर पुन्हा काय आहे? भगवत पूज्यपाद शंकराचार्य, की ज्यांचं वर्णन करतात शंकरम शंकराचार्यम. भगवान शंकर हेच शंकराचार्याच्या रूपाने अवताराला आलेले आहेत. त्या शंकराचार्यांनी याच्यावर भाष्य लिहिलेलं आहे. म्हणजे भाष्य कशाला म्हणतात? भाष्य म्हणतात काय? सूत्रार्थो वर्ण्यते यत्र पदम सूत्रानुसारिभिः स्वपदानीच वर्ण्यन्ते भाष्यम भाष्यविदो विदुः असं सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय करतात? काय सूत्राचा अर्थ सांगतात. भाष्य कशाला म्हणतात? सूत्राचा अर्थ सांगतात. आणखी सूत्रार्थो वर्ण्यते यत्र पदही सूत्रानुसारिभी, त्या सूत्राच्या अनुसार पदांचा, शब्दांचा प्रयोग करतात आणि त्याच्यावर जे काही विवरण करतात. आणि पुन्हा काय करतात? त्या सूत्रातल्या शब्दांना स्वपदानीच्या वर्णनते, आपल्या स्वतःच्या पदाचा म्हणजे आपल्या बोलीभाषेतल्या एखाद्या पदाचा वर्णन करून ते सांगितलं की त्याला म्हणतात भाष्य. आपल्या ज्ञानेश्वरीचं सुद्धा आपल्याला भाष्य करता आलं पाहिजे. भाष्य करायचं म्हणजे मूळ पद काय आहे त्याचा अर्थ सांगायचा, आपल्या पदाची योजना करायची आणि त्याच्या
बुद्धीवर ते आरूढ करून द्यायचं, समजावून द्यायचं. हे झालं त्या ओवीचं भाष्य. असं आता तुम्ही म्हणाल सूत्र तरी काय आहे? सूत्राचे पण लक्षण केलेलं आहे. सूत्र कशाला म्हणतात? अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. हे सगळं ऐकून ठेवायला. तुम्हाला कंटाळा नाही येत? कंटाळा येऊ देऊ नका. म्हणजे आपलं हे झालं, याचं कानावरून गेलं तर आपल्याला हे सगळं याची व्यापकता काय आहे एवढं लक्षात येईल. आणि आपल्याला अशी प्रेरणा राहील का विचारसागर झाल्यावर आपल्याला ह्या ग्रंथांचं चिंतन करायचं आहे की नाही. जसं काशी तुम्ही म्हणाल पण ते होणारच नाही ना. होणार नाही तरी करणारच आहे असं म्हणायचं. कारण का तर स्वामी महाराज म्हणायचे काशीचं जावे नित्य वाधावे. माणसाने काशीला जातो असं म्हणत. काशीचं असं मग आत्म्य सांगितले काशी खंडामध्ये का जो माणूस म्हणेल का मी आज काशीला जाणार म्हटलं की त्याला काशीचं पुण्य लागतं. कलियुगामध्ये ही गोष्ट आहे. जर कोणी गंगा स्नान झालं नाही तर त्यांनी म्हणायचं की मी आज गंगेचं स्नान केलं किंवा मी करणार, की त्याला त्याचं पुण्य लागतं. तर तसं आपण म्हणायचं का मी प्रस्थांतरही करणारच आहे. प्रस्थांतरही नाही, भाष्य पण, त्याच्यावर असणारी वार्तिक पण, टीका अनेक, या सगळ्यांचं चिंतन करणार आहे. तर त्या आपलं चिंतन चाललं होतं. सूत्र कशाला म्हणतात? तर सूत्र त्याला म्हणतात की असंदिग्धम अल्पाक्षरम, अतिशय थोडक्यात. नाही तर लोक खूप पालाळी बोलतात आणि तात्पर्य काय आहे तर मलाही माहीत नाही. आणि मग तासभर कशाला प्रवचन केलं आहे की नाही. तर अल्प शब्दात बोलता आलं पाहिजे. पण अल्प शब्दात बोललं तर लोकांना कळत नाही. कळत नाही की थोडक्यात बोललं तर कळत नाही त्यांना काय म्हणायचं होतं तर. पण थोडक्यात बोललं तरी ते कसं पाहिजे? असंदिग्धम, कोणताही संशय येता कामा नाही. असं निसंशय त्याला तुम्हाला सांगायचं ना तो पुस्तक घेऊन ये तर त्याला लक्षात आलं पाहिजे पुस्तकच मला आणायला सांगितलेलं आहे की नाही. मग तुम्हाला संशय आला का त्याच्यामध्ये पुस्तक न्यायचं का घट न्यायचा? आलं नाही. अल्पच शब्द आहे का नाही? पुस्तकान किती थोडे शब्द आहेत पण सगळं कळलं की नाही तुम्हाला. तर त्याच्यामध्ये संदिग्धता राहू नये. अल्पाक्षरम असंदिग्धम. आणि ते सारवत, सारवत ते कसं असलं पाहिजे? सार, ते सर्वांचं सार आहे त्याच्यामध्ये. जसं लोणी हे दुधातून सार निघालं की नाही, त्याच्यापासून घृत हे सार आहे की नाही, तसंच तुम्हाला सार काढता आलं पाहिजे. त्याचं तात्पर्याचं ग्रहण करण्यासाठी ते काहीतरी त्याचा काहीतरी उपयोगिता जीवनामध्ये, त्याचं काहीतरी महिमा आपल्याला उपयोगिता सिद्ध झाली पाहिजे. आणि ते सार सर्वसाच नाही तर भाराभर चिंध्या आणि एकही धड नाही असं नाही. तर त्याच्यामधून धड वस्त्र आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणून ते सारवत असलं पाहिजे. आणि आपण एखादा नियम सांगितला आणि जगात कुठंच नाही, काय उपयोग? तो विश्वतो मुखम, तो सगळ्यांच्या तोंडी असला पाहिजे असा एक अर्थ आहे. दुसरा एक अर्थ आहे की विश्वतो मुखम म्हणजे सर्वांच्या तोंडी, म्हणजे सर्व वेदांताचे जे ऋषी मुनी ग्रंथ करते सर्वांचा एकच सिद्धांत असला पाहिजे. तो सारभूत म्हणून असला पाहिजे. तो कोणता? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. नाहीतर ग्रंथ वाचला आणि आम्हाला ग्रंथाने काय शिकवलं? जगत सत्य आहे, ब्रह्म मिथ्या आहे, जीव आणि ब्रह्मामध्ये भेद आहे. काय सार निघालं तुम्हाला? तसं नाही. का ते सगळ्यांच्या तोंडी प्रसिद्ध आहे का? नाही. दुसरी गोष्ट विश्वतोमुखम म्हणजे एकच शब्द प्रयोग केला परंतु त्याचे अनेक अर्थ होतात आणि ते अनेक अर्थ काढले तरी ते सर्वांना उपयुक्त असतात. असं याच्यामध्ये स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की गावचे पाटील बसले होते पूर्वीच्या काळात वाड्यामध्ये. तर ती मुलगी आली आणि त्यांची मुलगी आली आणि तिनं सांगितलं की बाबा दिवा विझून जातो. वारं चाललेलं होतं, तो दिवा विझून जातो. तर त्याने सांगितलं दिवा विझला काय करू? तर त्यांनी सांगितलं पाट लाव असं त्यानं सांगितलं. नंतर एक शेतकरी आला थोड्या वेळाने, तर म्हणला पिकं वाळून चालली, त्याला सांगितलं पाट लाव, पाट लाव. नंतर एक मनुष्य आला, तो म्हणला माझी पत्नी मरण पावली, त्याला म्हणे पाट लाव. सगळ्यांना एकच अर्थ, एकच शब्द वापरला की नाही. आपण कशाचं चिंतन करतो? विश्वतोमुखम, बरोबर आहे ना? विश्वतोमुखम. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, ती मुलगी जवळच उभी होती, म्हणे बाबा सगळ्यांना एकच उपाय सांगितला सगळ्यांना. ते आणि ते दोघांना काय कळलं आणि ते कसे काय गेले मला कळलं नाही. मग ते म्हणे तुला पाट लाव म्हणजे काय? वाऱ्याने दिवा जातो ना, पाट आडवा लावला म्हणजे दिवा राहील, आहे की नाही?
दुसरा जो आलेला होता काय तर शेतकरी, त्या शेतकऱ्याला सांगितलं पाटाने पाणी दे, पाणी गेलं म्हणजे पिकं वाळणार नाही, आहे की नाही, पिकं पुन्हा चांगली फलीभूत होतील. आणि नंतर तो जो मनुष्य मरण पावला त्याला म्हणणं की पाट पाट लावणे या शब्दाचा अर्थ आहे आपल्याकडं जुन्या काळात त्याला मोथूर म्हणतात, म्हणजे दुसरी पत्नी करणं. आहे की नाही. तर असं विश्वतोमुखम, सारवत विश्वतोमुखम, आणि अस्तोभम, आणि खूप पाल्लाळीक बोलायचं नाही, अस्तोभम. त्याचं आपण यांनी काय स्तोभ मानून निरर्थक केलेला प्रयास असं नाही, त्याचा काहीतरी अर्थ निष्पत्ती झाली पाहिजे. आणि त्या पुन्हा अस्तोभम अनवद्यंच, आणि लोकांनी त्याची निंदा करता कामा नाही. कारण लोक म्हणजे काय काय बोलतंय बरळतंय जाऊ द्या, त्याचं नाही मनावर घ्यायचं, असं आपलं बोलणं नसलं पाहिजे. तर त्याला असं जर बोललं तर त्याला काय म्हणतात, सूत्रम सूत्रविदो विदुहू, सूत्राचे जे जाणकार आहेत त्याला सूत्र असं म्हणतात. आता हे सूत्र भाष्य झालं, पुन्हा त्याच्यावर वार्तिक आहे, त्या वार्तिकाचं लक्षण केलंय. वार्तिक कशाला म्हणतात, हा उक्त अनुक्त दुरुक्तानाम संग्रह यत्र क्रियते तद्ग्रंथम वार्तिकम आहू वार्तिकज्ञा मनीषिणः. तर हे वार्तिक कशाला म्हणतात की उक्त दुसऱ्यांनी सांगितलेले ते व्यवस्थित सांगणं, किंवा अनुक्त त्याचं काही सांगायचं राहिलं असेल तर तेही सांगणं, आणि ते सांगितल्यानंतर काही गोष्ट ज्या आहेत त्या दुर्वह म्हणजे कळण्याला खूप कठीण असतात, आपण ऐकलं खरं पण कळलं नाही तर त्याला कळेल असं सांगणं. मग हे जर असेल तर याला काय म्हणायचं, हे वार्तिक असं म्हणायचं. उक्त, अनुक्त आणि दुरुक्त, किंवा चुकीचं सांगितलं असेल तरी त्याची दुरुस्ती करता आली पाहिजे, किंवा जर सांगणं अत्यंत गंभीर किंवा बुद्धीला अगम्य होत असेल तर ते सोपं करून सांगणं, याला पण म्हणतात की वार्तिक. उक्त अनुक्त दुरुक्तानाम संग्रह यत्य क्रियते यत्र, संग्रह म्हणजे सम्यक ग्रहण, म्हणजे तुम्हाला यथार्थ त्याचं ज्ञान, जे कळलं नव्हतं ते कळवून देणं, हे ज्या ग्रंथामध्ये लिहिलेलं असतं त्याला म्हणतात तद्ग्रंथम वार्तिकम आहू, त्या ग्रंथाला वार्तिक असं म्हणतात. आपलं ज्ञानेश्वरी आहे ना, हे गीतेवरचं वार्तिक आहे असं म्हटलं जातं. वार्तिक आहे म्हणजे काय, जे गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. अनुक्त ते लढाईचा काळ असल्यामुळं काही सांगायचं वेळ मिळाला नाही, ते पण ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. आणि दुरुक्त म्हणजे देवानी काय सांगताना लक्षातच येत नाही अभिप्राय, तोही स्पष्ट करून सांगितला. म्हणून ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं काय आहे, वार्तिक आहे, आणि शंकराचार्यांचं भाष्य आहे, आणि ज्ञानेश्वरी हे वार्तिक आहे, आणि गीता हे त्याचं सूत्र आहे की नाही. म्हणून सांगतात की भगवत पूज्यपाद शंकराचार्य यांचे भाष्य असून त्या भाष्यानुसार, आता इथून पुढे पहिल्यांदा शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं, भाष्य लिहिल्यानंतर भाष्याच्या नंतर अनेक ग्रंथ झाले, पण ते सगळे ग्रंथ काय करतात, प्रमाण कोणाला धरतात, शंकराचार्यांना प्रमाण धरतात. का माऊली पण तसंच करतात, माऊली पण सांगतात भाष्यकारा ते वाट पुसतो अयोग्य काय व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो अयोग्यही मी न पवतो के जाईन, असं माऊली म्हणतात. तर भाष्यकारांना वाट विचारतात माऊलीसुद्धा. म्हणून उत्तरवर्ती जेवढे आचार्य आहेत किंवा जेवढे ग्रंथकार आहेत, संत आहेत, त्यांनी आचार्यांच्या भाष्याला अनुसरलेलं आहे. आता ते अनुसरत असताना त्यांनी काही ग्रंथ लिहिले, तर ते ग्रंथ आहेत अद्वैत सिद्धी विवरण आणि भामती निबंध. एक नाम आपल्याला मुख्य ग्रंथांचं नावं सांगितले त्यांनी. पहिलं सांगितलं अद्वैत सिद्धी. अद्वैत सिद्धी नावाचा जो ग्रंथ आहे तो वेदांतातला सर्वात केवळ अद्वैत सिद्धांताचा श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो, आणि तो लिहिलेला आहे मधुसूदन सरस्वती यांनी. त्या मधुसूदन सरस्वतींचं वर्णन जेव्हा तुलसीदास आहेत ना, त्या तुलसीदासांनी केलेले आहे. काय, वेत्ती पारम सरस्वती वेत्ती पारम सरस्वत्या मधुसूदन सरस्वती, म्हणजे सरस्वतीचं ज्ञान किती आहे हे कोणाला माहिती आहे, फक्त मधुसूदन सरस्वतींना. आणि मधुसूदन सरस्वतींचं ज्ञान किती आहे हे कोणाला, काय मधुसूदन सरस्वती हे पारम वेत्ती सरस्वती, ते फक्त सरस्वतीलाच माहीत आहे. इतके हे श्रेष्ठ आणि विद्वत रत्न असणारे हे मधुसूदन सरस्वती आहेत. आणि त्यांनी पण गीतेवर मधुसूदनी नावाची, किंवा त्याला दुसरं नाव आहे काय बरं, गुढार्थ दीपिका, काय गुढार्थ दीपिका नावाची त्यांनी टीका लिहिलेली आहे. तेव्हा हे मधुसूदन सरस्वतींनी अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. ते सगळीकडे फिरले. सांगू का थोडं,
आजच्या उद्याच्या दिवस आपलं थोड्याशा गप्पा गोष्टी करू आणि नंतर मग आपण विषयाला थोडी वेगाने सुरुवात करू. तर मधुसूदन सरस्वती जे काही द्वैती मत होतं, जे द्वैताला सत्य मानणारे, त्या सर्वांचं मत खंडन करीत संपूर्ण भारतभर परिभ्रमण केलं आणि सगळ्या ह्या मतांचं खंडन केलं. कर्माचं, उपासनेचं खंडन करून अद्वैत सिद्धांत त्यांनी मांडला. आणि हा अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ असा लिहिला की त्याचं कोणी खंडन करू शकत नाही, असा अकाट्य ग्रंथ लिहिला. आणि नंतर ते वृंदावनला गेले, वृंदावनला. आणि तिथं त्यांना असं वाटलं की इथं तर वृंदावनमध्ये सगळे भक्त हृदयाचे लोक राहतात, ते तुमचा वेदांत तुम्हाला लकला, आमचं भक्तिप्रेमाचा आनंद आम्ही घेऊ, आम्हाला भक्तिप्रेमाविना ज्ञान नको देवा, असं म्हणणारे सगळे लोक. आणि तिथं जाऊन त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं की कोणी माझ्याबरोबर चर्चा करायला या, तुमच्या मताचं मी खंडन करतो. असं सांगितल्यावर ते बाकेबिहारीचे सगळे पुजारी, वृंदावन निवासी सगळे संत, त्यांना मोठी चिंता वाटायला लागली की अरे आता या ठिकाणी मधुसूदन सरस्वती आपलं खंडन करणार, भक्ती सिद्धांताचं खंडन करणार. बरं, ते खंडन ऐकायला आपल्याला ते झोप येणार करता ऐकता ऐके नाही, असं त्यांना वाटलं. आणि कधी कधी वेशीवर दरोडा पडणार, असं त्यांना वाटलं. तर त्यामुळं काय झालं की ते सगळे जे लोक आहेत त्यांनी परमात्म्याला प्रार्थना केली आणि की तुम्ही काही करा, परंतु आम्हाला हे जे काय आहे मधुसूदन सरस्वती यांच्यापासून आम्हाला अभिभूत करू नका, पराभूत, आमचं खंडन त्यांच्याकडून होऊ नये, देवालाच प्रार्थना केली. बरं, समजा आता तुझी लाज तुझं देवा, आता जर तुझं इथं सगुण उपासनेचं खंडन झालं तर ती लाज कोणाला आहे? तुलाच आहे, असं म्हणून त्यांनी मनोमन प्रार्थना केली शेजारतीच्या वेळेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जेव्हा मधुसूदन सरस्वती यमुनेला स्नानासाठी चालले, आता थोडा विषयांतर करून सांगतो. तर त्याच्यामध्ये मधुसूदन सरस्वती यमुनेच्या वाळवंटात गेल्यावर ते दंडधारी संन्यासी होते. तर आता स्नान करण्याच्या पूर्वीच तिथे एक लहान बालक होतं, एक लहान बालक, एक काय त्याला म्हणतात ना, रांगणी रंगनाथ तो देखिला सये, काय तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ तो म्या देखिला सहे. त्याप्रमाणे त्यांना एक बालक फार सुंदर दिसलं की जे मेघश्याम वर्णाचं होतं, गुडघे टेकीत, कोपर टेकीत, त्या ठिकाणी त्या वाळवंटात अत्यंत दिव्य तेजपुंज अशा स्वरूपाचं त्यांना दिसलं. तेव्हा हे बालक काय आहे म्हणून ते जवळ गेले आणि ह्या बालकाला आपण उचलून घेऊ म्हणून जवळ गेले, तर ते बालक पुढं सरकलं, नाहीसं झालं. तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की अरे ह्या बालकाचं मला दर्शन व्हायला पाहिजे होतं, याचा स्पर्श व्हायला पाहिजे होता. दर्शन झालं पण स्पर्श झाला नाही. असं त्यांना स्नान करण्याचे विसरले, त्यांचा काय संन्यासाचा जो काही विधी आहे तो करण्याचा दैनंदिन तो पण विसरले आणि सारखं ते तिथं वाळवंटात बघायला लागले, इकडं तिकडे एखाद्या वेड्यासारखं, ते तेज कुठे, तर असं ते पाहायला लागले. त्यावेळेला त्यांना लोकांनी विचारलं तर त्यावेळेला ते म्हणतात की मला ते तेज पाहिजे. हां, तर त्यांचा एक त्यांनी सांगितलं मग इथं असणारे काही जे भक्त लोक आहेत, संत लोक आहेत, त्यांना जाऊन तुम्ही विचारा. मग त्यांच्याकडे गेले ते म्हणजे तुम्हाला काय करायचे त्या रूपात, तुम्ही तर ज्ञानात रंगलेले महात्मे, तुम्ही त्याच्यातच रमावं, आहे की नाही. मग ते म्हणतात नाही, आता मला ज्ञानाच्या गोष्टी करू नका, मला तेच पाहिजे. त्यांचा एक श्लोक आहे, ध्यानाभ्यास वशीकृतेन मनसा तन्निर्गुणम निष्क्रियम ज्योतिः किंचन योगिनो यदि परम पश्यन्तु ते आस्माकं तु तदेव लोचन चमत्काराय भूयाच्चिरम कालिंदी पुलिनो दरे किमपि यन्नीलम अहो धावती, असा त्यांचा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये ते म्हणतात की काय सुरुवात, ध्यानाभ्यास वशीकृते. ते म्हणतात तुम्ही काय करा, ध्यान करा, निधिध्यासन करा. ते म्हणतात ध्यानाभ्यास करायचा आणि मनाला नियमित करायचं. आणि काय पाहायचं तर त्या निष्कल असणारं जे आत्मतत्व निष्क्रिय ते पाहायचं. ज्यांना पाहायचं असेल त्यांना पाहू द्या, मला ते नको. पश्यन्तु ते. मग तुम्हाला काय पाहिजे, अस्माकं तु लोचन चमत्कार आहे, ज्याने आमच्या डोळ्याला अशा प्रकारचा चमत्कार दाखवला, जे काही सावळं तेज ज्याला म्हणतात, ते सावळं
डोळं तेच जे आम्ही पाहिलं तेच आम्हाला पुन्हा पुन्हा आमच्या नेत्रासमोर असू दे. मग त्यांनी सांगितलं, मग हे काय असं रस्त्यावर पडलं नाही, तुम्हाला आमचं शिष्यत्व स्वीकारावं लागेल. त्यांना मंत्रदीक्षा दिली, काहीतरी अष्टाक्षरी का अष्टादशाक्षरी मंत्राचा जप करायला सांगितलं. त्यांनी 8 महिने त्याचं अनुष्ठान केलं. मग त्यांना भगवत दर्शन झालं. मग त्यांनी भक्तिरसायन नावाचा ग्रंथ लिहिला, जे एका काळातले भक्ती सिद्धांताचं खंडन करणार. त्यांनी सांगितलं, भक्ती हा स्वतंत्र पुरुषार्थ आहे आणि त्याने मोक्ष प्राप्त होतो की जो ज्ञानाने प्राप्त होतो, असं चिंतन सांगितलं. आता आणखी एक विषय सांगतो की याचा अर्थ असा आहे की मधुसूदन सरस्वतींना सुद्धा त्यांना शरण जावं लागलं आणि मग त्यांना ह्या भक्ती आणि ज्ञान यांचं सामंजस्य सांगता आलं. आपलं भाग्य असं आहे की आपला जन्मच मुळात ज्याच्यामध्ये त्याची भक्ती त्याची ज्ञान एकला विठ्ठलची जाण. आपले ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज हे ज्ञान आणि भक्तीमध्ये कोणताही भेद करत नाही, भक्ती आणि ज्ञान एकच मानतात. अशा संप्रदायात आपला जन्म झाला. त्यामुळं आपल्याला तत्त्वज्ञान झालं तरी भक्ती सिद्धांत आपल्याकडून दूर जाणार नाही आणि आपण कितीही भक्ती केली तरी तत्त्वज्ञान आपल्याला सोडून जाणार नाही. अशाच प्रकारची गाथा ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, आपल्या सर्व संत वाङ्मयाची ह्याच प्रकारची रचना आहे. म्हणून ह्या दृष्टीनं सुद्धा आपण मधुसूदन सरस्वतींच्या पेक्षा सुद्धा जास्त भाग्यवान आहोत, कारण आपले आचार्य ज्ञानेश्वर महाराज आहे. आपल्याला वेदांत वैशेषिक दर्शन नाही, आपलं काय वारकरी दर्शन, ज्ञानेश्वर दर्शन हे आपल्याला प्रमाण आहे. तेव्हा या ठिकाणी ह्या भगवत पूज्यपाद शंकराचार्यांचं भाष्य असून त्या भाष्यानुसार पहिला ग्रंथ कोणता सांगितला, अद्वैत सिद्धी नावाचा मधुसूदन सरस्वतींनी ग्रंथ लिहिला. दुसरा आहे विवरण नावाचा ग्रंथ आहे, तो प्रकाशात्मा मुनी यांनी लिहिलेला आहे. ते साक्षात आचार्यांच्या शिष्याचे शिष्य, म्हणजे आचार्यांचे काय त्याला प्रशिष्य. तर ते असे आहेत की त्यांनी साक्षात ही सगळी भाष्य आचार्यांच्या मुखातून ज्यांनी ऐकली, बरोबर ना, आणि त्यांनी त्यांना सांगितले, तर त्याचं विवरण त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणून विवरण नावाचा ग्रंथ हा प्रकाशात्मा मुनींनी लिहिला. आणि तिसरा आहे भामती निबंध. भामती निबंध म्हणजे आचार्यांनी ब्रह्मसूत्रावर जे भाष्य लिहिलं त्या भाष्यावर पुन्हा त्यांनी काय केलेलं आहे, निबंध किंवा त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. त्याला भामती निबंध. भामती हा वाचस्पती मिश्रा नावाचे पंडित होते की ज्यांनी आता सांगितले ना 6 दर्शनं, आस्तिक दर्शनं, त्या सगळ्या आस्तिक दर्शनांचं हे भाष्य त्या वाचस्पती मिश्रांनी केलेलं आहे. आणि मग ह्या 5 दर्शनाचं झाल्यानंतर जेव्हा त्यांना वेदांत दर्शनाचं भाष्य करायचं तेव्हा त्यांनी समोर ब्रह्मसूत्र घेतलं आणि ब्रह्मसूत्राचं जे भाष्य आहे आचार्यकृत शंकराचार्यांनी केलेलं, त्या भाष्याचं चिंतन त्यांनी केलेलं आहे. आपल्या वेदांत संप्रदायात हा भामती निबंध नावाचा ग्रंथ सर्वात अधिक लोकांना अत्यंत परमप्रिय आणि प्रमाणभूत असा मानला जातो. त्यांच्या काही प्रक्रिया ज्या आहेत त्या अद्वैत सिद्धिकार मधुसूदन सरस्वती आणि विवरणकार असणारे वाचस्पती मिश्रा यांच्यापेक्षा त्यांची धाटणी वेगळी आहे. तरी सगळ्या लोकांनी त्यांचं चिंतन हे आपल्या हृदयाशी कवटाळलेलं आहे. त्याचं कारण काय आहे, त्यांचा सर्व भर जो आहे तो आत्मसाक्षात्कारावर आहे. ह्या प्रक्रिया शब्द यापेक्षाही कोणत्या साधनाने आपण लवकरात लवकर आपला आत्मसाक्षात्कार करू शकू या रीतीनं मांडलेलं आहे. ते अत्यंत कळायला पण कठीण आहे, पण तरीसुद्धा लोक याचा अभ्यास करतात. असा हा भामती निबंध आहे. त्यांचं जर थोडक्यात चरित्र मधुसूदन सरस्वतींसारखं सांगायचं झालं तर थोडक्यात सांगतो आणि मला फार विस्ताराने माहिती आहे असं नाही, पण जे आहे ते तर त्याच्यामध्ये हे जे वाचस्पती मिश्रा होते हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेले एक महापुरुष होते आणि त्यांना लहानपणापासूनच ते सारखे शास्त्रचिंतनात मग्न असत. पुढं त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी ते हा ग्रंथ लिहित होते. तर ते जवळजवळ 36 वर्ष होऊन गेले होते लग्न झाल्यानंतर. तेव्हा त्या पूर्वीच्या काळात 8 वर्षा भवेत कन्या, 8व्या वर्षी मुलींचं लग्न करत. त्यामुळं त्या मुलीचं वय 45 वर्ष होऊन गेलं होतं. आणि एक दिवस त्यावेळेला हे भामती नावाचा ग्रंथ लिहितो, म्हणजे हा ग्रंथ लिहित होते ब्रह्मसूत्रावर भाष्य. आणि लिहित असताना एक दिवस अचानक त्या समईतलं तेल संपलं. तेव्हा किंवा पूर्वीच्या काळामध्ये ते सनकाड्या म्हणतात त्याला, त्या सनकाड्याने ते अग्नी पेटवत असत. तर तेव्हा त्या
ही विजली समई, आणि पूर्वीच्या काळात तेलाच्या समईवर लिहित असत, तेव्हा रॉकेल ह्याचा काही उपयोग नव्हता, लाईट नव्हती. तर मग त्या एक स्त्री त्यासमोर त्या सनकाडीनं बाजूला करून ती वात पेटवली आणि प्रकाश झाला. त्याबरोबर त्यांचं थांबलेलं जे लिखाण आहे त्यांना आनंद झाला, पुन्हा ते सुरू झालं. त्यांनी सहज वर पाहिलं तेव्हा त्यांची त्या ठिकाणी एक स्त्री होती. त्यांनी विचारलं, हे देवी तू कोण आहेस, असं विचारलं. लग्न झाल्यानंतर 36 वर्षाचा काळ गेला तर त्यांना ही आपली पत्नी हे सुद्धा समजलं नाही, इतके याच्यामध्ये रंगलेले. त्यालाच म्हणतात वेदांत वाक्येषु सदा रमंतः, असे रमलेले ते महापुरुष होते. तेव्हा तिनं सांगितलं की मी तुमची धर्मपत्नी आहे. ते म्हणे माझं लग्न कधी झालं हेच मला आठवत नाही, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं मी तुमची आयुष्यभर सेवा करणं हेच माझं साध्वीपणाचं व्रत आहे, त्याप्रमाणे मी आपली सेवा करते, असं सांगितलं. तेव्हा जिनं आपली 36 वर्ष सेवा केली तेव्हा आपण हे वेदांत चिंतन करू शकलो, म्हणून तिची कृतज्ञता म्हणून त्यांनी सांगितलं ह्या ग्रंथाचं नावच काय देऊ, भामती निबंध असं नाव दिलेलं आहे. असे असणारे भामतीकार मिश्रा, वाचस्पती मिश्रा यांचेही प्रकरण ग्रंथ ह्या पंडितांनी लिहिलेले आहेत असं सांगितलं. आता या सर्व ग्रंथाचे सार मनात घेऊन ज्या संस्कृत कळत नाही त्याच्याकरिता जरूर तेवढ्या वेदांतशास्त्राच्या प्रक्रियेचा किंवा सरणीचा भाग घेऊन विचारसागर नावाचा ग्रंथ हिंदी भाषेत पंडित निश्चलदासजींनी लिहिला. आता हे सगळं झाल्यानंतर मूळ पडाव येतं. तुम्ही म्हणा दुसरंच भाराभर तुम्ही सांगत राहिले आहे की नाही, हे कशासाठी सांगितलं ते सांगतात. परंतु आता ज्या लोकांना संस्कृत कळत नाही त्यांचं काय, हे बघा, आपल्याला जर दुसऱ्याच्या घरात जायचं असेल, दुसऱ्याच्या घरात, तर आपण दरवाजा ठोठावतो की नाही आणि त्याला म्हणतो की नाही मी आय कम इन, मी आतमध्ये येऊ का, असं विचारतो. आणि जेव्हा आपण घरात जातो तेव्हा 7-8 दरवाजा उघडून जातो आतमध्ये आपण का. जर कोणी म्हणलं का हो तुम्ही विचारलं नाही, तुम्हाला काही मॅनर्स आहेत की नाही, तुम्हाला काही पद्धती आहे की नाही, असं जर विचारलं तर आपण काय म्हणू, माझ्या घरात यायला काही मला अडचण नाही, आहे की नाही. तसं आपण आत्मस्वरूप आहोतच, मुळातच आपण आत्माच आहोत. त्यामुळे आपल्या घरात जायला काय हरकत आहे. जरी आपण संस्कृत नसलो शिकलो, आपल्याला दुसऱ्या भाषेचं ज्ञान नसलं तरी आपल्या मराठी बोलीमध्ये आपल्याला ह्या ज्ञान व्हायला काय हरकत आहे. आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती तर प्रत्येकाला व्हायलाच पाहिजे, कारण त्याच्यावर हक्क आहे आपला. जसं ह्या लोकमान्य टिळक काय म्हणले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. असं जर कोणाला वाटलं की आत्मा हा माझं स्वरूप आहे त्यामुळे ते आत्मप्राप्ती मी केल्याशिवाय राहणार नाही, पण म्हणले तुम्ही म्हणा बरं रामा रामो, तो म्हणतो मला काहीच येत नाही, आहे की नाही. रामा रामो काय म्हणता तुम्ही, मला कळत नाही, मला फक्त दशरथाचा राम मराठी भाषेत माहीत आहे. हां, तुम्ही मला विभक्ती प्रत्यय विचारू नका, कारण मी पहिल्या वर्षातच काय पूर्ण केलेलं आहे. आता तो म्हणतो आता पुन्हा काही राहिलं नाही, मी कृतकृत्य झालो त्याच्यात. तर ते सांगतात ज्या मनुष्याला संस्कृतचं ज्ञान नाही त्याचं काय, असं जर तुम्हाला वाटत असेल तर या सर्व ग्रंथाचे सार मनात घेऊन हे सगळे जे ग्रंथ आहेत या सगळ्या ग्रंथाचं, जसं तुकाराम महाराज म्हणता ना, पाहिली पुराणे आणि धांडोळीली दरुशने, वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला. काय साधला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे, असा जसा वेदाचा अर्थ 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत, सकळ शास्त्रांचा विचार आणि अंती तुलाची निर्धार. काय करावे, विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे, असं म्हणतात की अशा प्रकाराने त्या सर्व ग्रंथाचं जे सार आहे ते सार मनात घेतलं. आणि ज्या संस्कृत कळत नाही, ज्या लोकांना संस्कृतचं ज्ञान नाही त्यांच्याकरता उगीच भाराभर जे महत्त्वाचं सांगायचं आहे की नाही, त्या महत्त्वाचं सांगण्यासाठी जरूर आवश्यक तेवढाच विचार, तेवढंच वेदांतशास्त्राची प्रक्रिया किंवा तेवढीच वेदांताची सरणी किंवा तिला प्रक्रिया, सरणी, रीती, पद्धती, तेवढीच पद्धती लक्षात घेऊन विचारसागर नावाचा ग्रंथ हिंदी भाषेत पंडित निश्चलदासजींनी लिहिला. त्या काळच्या 150 वर्षापूर्वीची ती किळडोली दिल्लीच्या आसपास त्यांचं वास्तव्य होतं. त्या काळात त्या हिंदी भाषेमध्ये त्यांनी लिहिला. हा ग्रंथ असा आहे बरं का की आज जर पाहिलं
तर संस्कृत ग्रंथ भरपूर आहेत, प्रांतीय ग्रंथ भरपूर आहेत, परंतु सर्व भाषेत अनुवाद भारतातला एकही प्रांत नाही की ज्याच्यामध्ये विचारसागराचा अनुवाद झाला नाही. मराठीत आहे, तामिळमध्ये आहे, याच्यामध्ये इंग्लिशमध्ये, जागतिक भाषेत पण याचा अनुवाद झालेला आहे. आपले भटकर सर मला एकदा म्हटले की काही करून मला इंग्लिशचं काहीतरी विचारसागराचं कुठं चिंतन असेल त्या मला मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये एक पुस्तक मिळालं, त्याचं झेरॉक्स करून त्यांना दिलं. त्यांना इतका आनंद झाला. आता जगातले मोठे शास्त्रज्ञ आहेत ते प्रसिद्ध डॉक्टर विजय भटकर, पण त्यांना इतका आनंद झाला ना, त्यांनी तो झेरॉक्स घेऊन परत आपला ग्रंथ पाठवून दिला. याचा अर्थ कितीही तुम्ही शिकले, काही झाले, तर विचारसागराची मदत, विचारसागराचे पूर्ण व्यवस्थित कळलेल्या माणसाला कोणता ग्रंथ नसला तर चालेल, पण सगळे ग्रंथ वाचले तरी पंडित लोक इतकंच नाही तर कोणतं मठ तो आपलं संस्कृत आहे ते शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांनी याचा संस्कृत अनुवाद केला. पण त्यांना असं म्हणणं बरं वाटेना ना की हिंदीचा आपल्या संस्कृत पंडितांनी अनुवाद केला, हा ग्रंथ इतका महत्त्वाचा. ते काय म्हटले, ह्या ग्रंथामध्ये काही थोड्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी केला, असं त्यांनी दिलं. त्यामध्ये काही टिप्पण्या त्यांनी दिलेल्या आहेत, पण खरं त्यांना त्याची आवश्यकता वाटली. ही सगळी प्रस्थांतरे, ही अद्वैत सिद्धी वगैरे ग्रंथ शिकवले तरी लोकांना मार्मिक रहस्य कळत नाहीच, आणि ते कळण्यासाठी उपयोग कोणाचा आहे, विचारसागराचा आहे, म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणून म्हणतात त्या सर्व ग्रंथाचे सार मनात घेऊन ज्या संस्कृत कळत नाही त्यांच्याकरता लोकांना काय पाहिजे, ते गाय कमी खाणारी पाहिजे आणि दूध जास्त देणारी पाहिजे. जास्त विचार आम्हाला शिकायला नको, पण उपयोग मात्र पूर्ण झाला पाहिजे. म्हणून जरूर तेवढ्या वेदांतशास्त्राचे प्रक्रियेचा जेवढे आवश्यक आहे तेवढ्याच वेदांतशास्त्राच्या प्रक्रिया घेतल्या, तेवढीच सरणी, तेवढीच रीती स्वीकारली आणि विचारसागर नावाचा ग्रंथ हिंदी भाषेत लिहिला. असं इथपर्यंत झालं. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल तुकार ज्ञाने